आपल्याला तारण, उद्धार किंवा ज्याला मोक्ष म्हणतात, तो कसा मिळतो? प्रथम गोष्ट जी आपण केली पाहिजे ती म्हणजे देवाचे वचन ऐकले पाहिजे. अशा ठिकाणी जा जिथे देवाचे जिवंत वचन शिकवले जाते. जे तुम्ही ऐकत आहात ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. ते वचन तुमच्या हृदयात स्वीकारा. जेव्हा तुम्ही देवाचे वचन तुमच्या आत्म्यामध्ये किंवा अंतःकरणामध्ये स्वीकारता, तेव्हाच देवामधला विश्वास तुमच्यामध्ये उत्पन्न होतो. देवामधला विश्वास आपल्यामध्ये तारणासाठी आवश्यक असतो. तेच योहान 3:16 मध्ये सांगितलं आहे की जर तू येशूमध्ये विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. येशूमध्ये विश्वास ठेवणं म्हणजे तुम्हाला अंतःकरणात खात्री पटली पाहिजे की तो देव आहे. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की तो या जगात तुमच्यासाठी आला आणि तुमच्यासाठी मरण पावला आणि मेलेल्यातून परत जिवंत झाला आणि आता तो जिवंत देव आहे. दुसरी गोष्ट जी तुम्ही केली पाहिजे ती म्हणजे जे तुम्ही विश्वास ठेवता ते तुम्ही बोललं पाहिजे. ज्याबाबत तुमची हृदयात खात्री पटली आहे, जे तुम्ही हृदयात विश्वास ठेवला आहे ते तुम्ही बोललं पाहिजे. तुमच्या मुखाने ते कबूल केलं पाहिजे. रोम 10:9-10 सांगतं की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले आहे असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. किती सोपं आहे हे. तुम्हाला काही काम करायची गरज नाही किंवा कोणती तपस्या करायची गरज नाही किंवा अरण्यात किंवा डोंगरावर जाण्याची गरज नाही किंवा स्वतःला इजा करून घेण्याची गरज नाही. नाही, अजिबात नाही. जे काही करणं गरजेचं होतं ते सर्व अगोदरच येशू ख्रिस्ताने केलं आहे. तारण देवाच्या कृपेने झालं आहे, तुमच्या कामाने नाही. इफिस 2:8-9 सांगतं, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी अड्यता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. प्रभू तुम्हाला या वचनातून आशीर्वादित करो.